सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशि नाशयति विघ्नान्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। शुकासारिखे पूर्णवैराग्यजांसे वसिष्ठापरिज्ञानयोगीश्वरांसे कवी वाल्मीकी सारिखा मान्यायीसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती। जय जय रघुवीर समर्थ श्रीमदानंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरे हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीरद सम नवनीत प्रिय। वारे वा। नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। नवल विनोद विहारी कृष्ण हरे। जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारे। गोकुल गोकुल संकट हारी कृष्ण हरे। गोकुल संकट हारे कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे
हरि जय जय राम शरणागत दीनागत दीन गत दीन शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरे कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे ये श्री गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये श्री गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये श्री गुरु राया ये श्री गुरु राया ये सद्गुरु राया ये श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य सद्गुरु सदया राया ये श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेणे मती मंदमी काहीच नेणे मती मंदमी काहीच नेणे वा काहीच नेणे हो काहीच नेणे काहीच नेणे काहीच नेणे काहीच नेणे काहीच नेणे काहीच काहीच नेणे काहीच नेणे काहीच नेणे वा सांख्य अथवा न्याय सांख्य अथवा न्याय गुरुराया
श्री गुरुराया गुरुराया सद्गुरुराया गुरुराया श्री गुरुराया ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की श्री राम भक्त हनुमान की राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज श्रीमदनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की श्री ब्रह्मानंद महाराज की जय जय रघुवीर सा सा ग म ब म ब ग नि नि ग सा ये ना नाम कथा गंगा नाम कथा गंगा राम नाम कथा गंगा नाम कथा गंगा नाम कथा गंगा राम नाम कथा गंगा कथा गंगा कथा गंगा श्रवणे पावन करी जगा श्रवणे पावन श्रवणे पावन करी जगा करी जगा करी जगा करी जगा नाम कथा गंगा किशी प्रेम पुर आला किशी प्रेम पुर आला शंकर हृदय शंकर
हृदयी सामावला 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 कथा गंगा राम नाम कथा गंगा. हा अभंग घेतलेला नाही ना कोणी या 8 दिवसात. नाही तर असेल तर सांगा, मी लगेच बदलतो. रामदासाची माऊली रामदासाची दासाची रामदासाची रामदासाची माऊली आळशाभरी गंगा आली आळशाभरी गंगा आली गंगा आली गंगा आली. नामकथा गंगा राम नामकथा गंगा. राम नाम कथा गंगा श्रवण पावन करी जगा. तिशी प्रेम पूर आला शंकर हृदयी सामावला. रामदासाची माऊली आळशाभरी गंगा आली गंगा आली. ओ नाम कथा गंगा नाम कथा गंगा 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 नाम कथा गंगा गंगा. वचन ऐका कमलावती माझी रंकाची विनंती. कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी. घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागणे आणिक. तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुका चिराखावा. नारायणं त्वादि गुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतम प्रमेयं. श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं हृतभक्ततापं. श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमिड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं. श्रीरामकृष्णं परतः परञ्च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलग्नकीर्तिं. मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम्. अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं. श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम्. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते. त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा. श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः. श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर जय 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 रघुवीर. श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या पादुका पुण्यनगरीत आलेले आहेत. अगदी सज्जनगडापर्यंत नाही, निदान सहकार नगरपर्यंत तरी आपला आवाज पोहोचावा त्यांच्यापर्यंत. या वेळेला उभं राहण्याची अशी व्यवस्था
बुवाचं मुखमंडल दिसावं सगळ्यांना. कोण कीर्तन करतंय बुवा. आणि ही गोष्ट खरी आहे, कारण आतमध्ये जेवढे बसलेले असतात किमान त्याच्या तिप्पट चौपट तरी बाहेर असतात. आणि मग नुसतंच बुवांच्या पाठीकडे बघून कीर्तन ऐकायचं आणि कीर्तनाकडे कानाडोळा करायचा, असं व्हायला नको. त्यामुळे ही व्यवस्था फार उत्तम केली. धन्यवाद. राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. तिसी प्रेम पूर आला शंकर हृदये सामावला. रामदासाची माऊली, रामदासाची माऊली. आळशावरी गंगा आली, राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. प्रभू श्री रामचंद्र भगवान की. समर्थ म्हणतात राम नाम कथा गंगा. राम नाम कथेला समर्थांनी गंगेची उपमा दिली आहे. यात बघा, रामकथेबद्दल बोलत नाहीयेत, कारण रामकथा ही ठरलेली आहे, झालेली आहे, होऊन गेलेली आहे, इतिहास आहे तो. त्याच्यात काही बदल होणं शक्य नाही आपण केला तर. पण वास्तविक आपल्याला बदल करण्याचा अधिकार कोणालाच नाहीये त्याच्यामध्ये, जे घडून गेलेलं आहे. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद हि रामायणम. एक श्लोकी रामायण घडून गेलाय. रामकथा घडून गेलेली आहे, पण राम नाम कथा अजूनही घडती आहे. लक्षात घ्या, राम नाम कथा ही प्रवाही आहे, ही प्रवाही आहे. कारण प्रत्येक साधकाच्या अंतःकरणातली रामनाम कथा भिन्न आहे. अनुभूती आनंददायक आहे, पण प्रत्येकाची अनुभूती भिन्न 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 पद्धतीने भगवंतानी या नाम ब्रह्माच्या रूपाने दिलेली आहे प्रत्येक साधकाला. त्यामुळे प्रत्येक साधकाची कथा वेगळी आहे आणि ती प्रवाही आहे. आणि तो प्रवाह कसा आहे, समर्थ म्हणतात तो गंगेसारखा प्रवाह आहे. गंगेसारखा प्रवाह आहे. कारण ज्या ठिकाणून ती प्रगटित होते, प्रस्फुटित होते, तिथेही ती पावनी आहे. आणि एवढंच नव्हे, ती श्रवणकर्त्यालाही पावन करणारी आहे, तेवढीच. अशी ती कथा आहे. रामनामाची कथा कशी आहे, तर ही अशी आहे, इतकी विलक्षण आहे. म्हणून समर्थांनी तिला गंगेची उपमा दिली आहे. तसं गंगेमध्ये स्नान केलं तर पावन होतच, पण गंगा गंगेत यो ब्रूयात एवढं म्हणलं तरी म्हणजे स्नान करायची गरज नाही. गरज आहे आपल्याला स्नानाची. शक्यतो स्नान करताना हा श्लोक म्हणावा, म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्नान करतोय ते स्थान म्हणजे गंगेचा किनारा होतं. आणि जे पाणी आपण घेतलेलं आहे
ते पाणी गंगा जलस्वरूप होतं, असं आपल्याकडे श्रद्धा आहे आपली ही. आणि उपमा समर्थ देणार आहे तो. खरं सांगू का, उपमा समर्थांनीच द्यावी, असमर्थांनी देऊच नाही. आपण उपमा खावा. आपल्या उपमेला काही अर्थ नसतो. उचलली जीवन लावली टाळ्याला. आपण काय वाटेल त्या वाटेल तिथं वाटेल तशा उपमा देत असतो. म्हणजे उपमा देताना अगदी जिव्हेवरती सरस्वती तांडव नृत्य करत असते. वा वा वा. म्हणजे अगदी आपल्या पुणेकरांची तर काही बातच सोडावं. चहा कसा झालाय विचारल्यानंतर एखादीने किंवा एखाद्याने चहा दिला प्यायला, कसा झालाय बुवा चहा? वाह, उत्तम, टेस्टी, फक्कड, वाह, कमाल. तरी समाधान होत नाही. समाधान होतं केव्हा? अमृत तुल्य झालाय. आता एक कप भुक्कड चहाचं वर्णन करायला यानं आपल्या जिभेचं टोक मुखातनं काढून डायरेक्ट स्वर्गाला नेऊन भिडवलं. कारण सद्यस्थितीमध्ये अमृत तिथं आहे. मला सांगा, या पठ्ठ्याला खरंच जर अमृताची ओरिजिनल चव माहिती असती तर इथं मरायला चहा प्यायला जन्माला आला असता का? पण चहाची उपमा आवडला तर अमृतासारखा, आवडला नसेल एरंडेल बरं. म्हणजे मला सांगायचा हेतू लक्षात घ्या. एका चहाचं वर्णन करायला आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूचं आलंबन घ्यावं लागतं. आवडला असेल तर अमृत, आवडला नसेल तर एरंडेल. कितीही वाक्पटुत्व असलं, कितीही भाषा कोविद असला, कितीही बोलणारा चतुर असला, तरी एखाद्या वस्तूचं यथार्थ वर्णन कर म्हटलं तर कुठलं तरी त्या वस्तूच्या जवळ जाणाऱ्या एखाद्या पदार्थाचं वर्णन केलं जातं. हेच असं आहे. आता चहा ही काय अमृताच्या जवळ जाणारी वस्तू आहे काय? पण तरीही आपण करतो. आपल्या म्हणून म्हणलं, आपल्या उपमा दृष्टांत अलंकारांना शून्य किंमत आहे. उपमा दृष्टांत अलंकार हा खरोखरी समर्थांनी, ज्ञानोबांनी, नाथांनीच द्यावा. इतकं भाषा कौशल्य नाथ भागवतामधले तर एक एक आपण अलंकार पाहिलेत तर अचंबित होऊन जातो. काय भाषा आहे नाथांची. असो, सांगायचा मुद्दा काय, समर्थ जे म्हणतात, राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा, तिसी प्रेमपूर आला शंकर हृदयी सामावला. आता ही जी गंगा प्रगट झाली रामायणामध्ये, जिचं वर्णन भागवतातही आलेलं आहे. रघुवंशाच्या 1, 2 नव्हे 3 पिढ्या या गंगावतरणासाठी खपल्या हो. राजा दिलीप, अंशुमान आणि भगीरथाला या प्रयत्नामध्ये यश आलं. म्हणून एखाद्या प्रयत्नांना सुद्धा आपण उपमा देतो. भगीरथ प्रयत्न. एखाद्या यजमानांनी प्रयत्नपूर्वक सिनेमाची तिकीटं जरी काढून आणली, तिथे झुंज देऊन काळ्या बाजारातून, तरी घरी आल्यावर बायकोला सांगतो, भगीरथ प्रयत्नाने तिकीटं मिळाली आहेत. काय अर्थ आहे? का त्या भगीरथांना बदनाम करतो आपण? असो, त्या भगीरथांनी प्रयत्नपूर्वक ती गंगा या पृथ्वी तलावरती आणली. भगवान प्रसन्न झाले भगीरथांच्या वरती. बोल म्हणले, भगीरथा काय पाहिजे तुला, सांग काय पाहिजे सांग. भगीरथांनी हात जोडले, सांगितलं, प्रभो, माझे पितर कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये प्रेतवत झालेले आहेत, प्रेतस्वरूप झालेले आहेत. त्यांना जोपर्यंत या आपल्या या गंगेच्या उदकाने अंजुली देत नाही तोपर्यंत माझ्या पितरांना गती मिळणार नाही, असे शाप संभ्रमित झालेले आहेत.
प्रभो आपल्या चरणीची गंगा या पृथ्वी तलावरती पाठवा. भगवान म्हणले पाठवतो, पण एक अडचण आहे. एक अडचण आहे. कोणती? ज्या वेळेला या गंगेचा तो ओघ, तो जलप्रपात वरून ज्या वेळेला खाली या भूतलावरती येईल, त्यावेळेला ही भू, ही धरा, ही अवनी, तो जो ओघ आहे, तो जो प्रहार आहे, तो पेलू शकेल असं वाटत नाही. ती रसातळाला जाईल. तर हा जलौघ सहन करेल, तिला सौम्य करेल, तिला शांत करेल, असा कोणीतरी प्रबल इथे खाली उभा कर. हा, म्हटलं भगवान तुम्हीच सांगा कोणाला उभं करू. एकच आहे. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर 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 महादेव. भगीरथांनी प्रार्थना करता क्षणी अहो वेगळं काही जास्ती त्रास, भूमी तयारच होती हो. भगवान शंकर प्रगटच झाले. भगवान शंकर प्रगट झाले. बोल म्हणले भगीरथा काय देऊ तुला, सांग कशाला हाक मारलीस मला. आता लक्षात घ्या मोठ्या लोकांची चिन्ह कशी असतात. वास्तविक भगवान शंकरांना कामाला लावायचं आहे, गंगेला झेलायचं आहे. पण सांगताना कसं सांगितलंय पहा. मग यासाठी भागवत रामायण अभ्यासावं हो. खरे एटिकेट्स शिकायचे असतील तर. भगीरथाने सांगितलं प्रभो एक आनंदाची वार्ता आपल्याला सांगायला इथं मी हाक मारली आहे. ऐकण्यासारखी वार्ता आहे. बोल म्हणले भगीरथा काय वार्ता आहे. भगवान श्री विष्णूंच्या चरणीची गंगा या भूमितलावर येते. ओ हो हो, खरंच आनंदाची बातमी आहे. फारच छान. वाह, मी काय करू तुझ्यासाठी सांग. काही नाही देवा, आपण फक्त तिचं स्वागत करा. ही सांगण्याची पद्धत आहे. हां, शंकरांना सांगायचं आहे हो. भगवान शंकरांना सांगायचं आहे काम, आपण तिचं स्वागत करा. भगवान शंकर तयार झाले आणि आपण चित्र पाहिलं असेल बघा. दोन बाजूला दोन कड्यांवरती असे पाय ठेवलेत भगवान शंकरांनी. जटा मस्तकावरच्या सगळ्या अशा पसरलेल्या आहेत आणि भगवती गंगेची प्रार्थना करतायत भगवान शंकर. ती गंगा निघेना, मला सांगायचंय पुढचं म्हणून मी उड्या मारत चाललो आहे. ही जी गंगा जी आहे, भागवतात जिचं वर्णन केलंय, ही जी गंगा आहे, ज्या वेळेला या परब्रह्माने भगवान महाविष्णूंनी पहिल्यांदा जे भागवत ब्रह्मदेवांना सांगितलं, अहमेवा समेवाग्रे नान्यत् सदसत्परम सरहस्यम तदंगंच ग्रहाण गदितम मया, हे जे भागवत सांगितलं ब्रह्मदेवांना, त्यानंतर ब्रह्मदेवांनी भगवंताची जी पाद्यपूजा केलेली आहे ज्या जलानी, ती ही गंगा आहे. लक्षात घ्या, सामान्य नाही आहे गंगा. ती गंगा भगवंताच्या उजव्या पायाची करंगळी आणि करंगळीच्या शेजारचं बोट त्याच्या बेचक्यामध्ये होती. बाहेर येईना. बाहेर अहो भगवंताचे चरण सोडून कोण जाईल हो. शेवटी भगवंतानी पदाघात केला आणि तिला बाहेर काढली. संतापलेली ती, चिडलेली तिथून जी उसळून बाहेर आली, वर्ण जी कोसळली, भगवान शंकर जर नसते तर आज काही खरं नव्हतं. लक्षात ठेवा, भगवान शंकरांनी
या भूमितलाला 2 वेळा विनाशापासून वाचवलंय. एकदा या गंगावतरणाच्या वेळेला आणि दुसरं समुद्र मंथनाच्या वेळेला. ज्वलज्जहाल विष ज्या वेळेला प्रगट झाल्यानंतर ते कोणाला द्यायचं? द्या शंकरांना. काय होय? आणि यांनी घेतलं म्हणून लक्षात ठेवा, बाकीचे सगळे देव आणि हे महादेव आहेत. महादेव फक्त भगवान शंकरांनाच म्हणतात महादेव. आणि मग पुढे त्या जटा आपटल्या भगवान शंकरांनी. तिथून ती गंगा प्रवाहित झाली. भगीरथाला सांगितलं, ने तिला, तुला जिथून तिला न्यायची तिथून ने. प्रयत्न किती करावे लागतात एका गोष्टीसाठी बघा. भगीरथ पुढे पळतायत, मागून गंगा येते, तिला मार्ग दाखवतायत. येता येता वाटेमध्ये ही गंगा गुप्त झाली. भगीरथ मागे पाहतायत, तो गंगा नाही. भगीरथ मागे पाहतायत, तो गंगा नाही. कुठे गुप्त झाली म्हणून मागे परत उलटे मागे मागे आलं. तो जन्नू ऋषींचा आश्रम होता. जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये ती गंगा गुप्त झालेली होती. जन्नू ऋषींचा काही यज्ञ चाललेला होता. भगीरथ तिथे ते राहिले, नुसते राहिले नाहीत. आता आश्रमात कसं राहायचं? पुख्खे जोडायला नाही. मग सेवा केली तिथे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून तिथे राहिले. हो, भांडी घासावीत, धुणी धुवावीत, झाडून काढावं, फुलं तोडून आणावीत. काय सेवा केली नाही भगीरथांनी, काय सेवा केली नाही. अपरिमित सेवा केली जन्नू ऋषींची. यज्ञ परिपूर्ण झाला. यज्ञाचा प्रसाद म्हणून ज्याला जे जे पाहिजे ते दिलं. भगीरथ कोपऱ्यात उभे होते झाडाच्या खाली. अरे म्हणले, हा तरुण पुढं का नाही येत काही मागायला? जवळ बोलवलं, इकडे ये, इकडे ये. समोर आले, गुडघे टेकले जन्नू ऋषींसमोर. बोल बेटा, तुला काय पाहिजे माग, काय पाहिजे माग. म्हणल्यावर भगीरथांनी सांगितलं, म्हणले महाराज, आपल्या आश्रमामध्ये जी गंगा गुप्त झाली आहे ती मला हवी आहे. तू कोण? म्हणले, मी कोसल देशचा सम्राट राजा भगीरथ. अरे म्हणलं, मग इथे सेवा? होय म्हणले, इथे आपल्याजवळ सेवा करायचं भाग्य, किती नम्रता आहे हो. सेवा करायचं भाग्य मला मिळालं, मी धन्य झालो म्हणले. तो त्यांनी मांडीत दाबून धरली होती असं वर्णन आहे. जन्नू ऋषींनी मांडीत लपवली होती, ती त्यांनी कानातनं बाहेर काढली. त्या जागेला मणकर्णिका घाट असं म्हणतात. म्हणजे तिथे एवढी तपश्चर्या केलेली, भगवान विष्णूंना प्रसन्न केलं, भगवान शंकरांना प्रसन्न केलं, जन्नू ऋषींच्या आश्रमात सेवा केली. त्यावेळेला ही गंगा प्रगट झाली आणि आपल्याला मिळाली. आणि आपली पाप वर्षानुवर्ष धुतीये हो. तिथे जावं. ते पंडे संकल्प सांगतात, साखळीला धरून आपण बुड्या मारतो, पायाने दाबतात ते, बाहेर आल्यावर बरं वाटतं. धुतली बाबा सगळी पाप, चला आता नवीन करायला मोकळे. ती पाप सुद्धा लबाड असतात बघा. आपण कपडे काढून ठेवतो ना घाटावरती, आपण गंगेत बुडी मारली की ती पाप उडी मारून आपल्या कपड्यावर परत येऊन बसतात. कारण आपल्यावर भयंकर प्रेम असतं हो त्यांचं. लक्षात ठेवा, जी पाप अनाहूतपणे झालेली आहेत, अचानकपणे झालेली आहेत, जी जाणीवपूर्वक केली गेलेली नाही आहेत, अशी पाप ती गंगा मैया धुते आणि वचन घेते आपल्याकडनं की परत करणार नाही. असं होतं का हो? ते फक्त नामाने होतं. लक्षात घ्या, प्रायश्चित्ते पापे जळती, पण पापाची वासना, मूळ वासना राहे, तीही भस्म करावी, हे बल तुझी नामी आहे. काही काही जण इतक्या भाबडेपणाने ते गडू आणतात बघा. गडू, तांब्याचे गडू. मी काही काहींच्या देवघरामध्ये असे मनोरे पाहिलेत गडूंचे, स्टिकर लावलेले, हा याच्या नावाचा गडू, तो त्याच्या नावाचा गडू, तो अमका तमका थंड झाला
की तो गडू काढतात, ठापकन त्याच्यावरती हातोडी मारतात, म्हणजे त्या गंगेच्या डोक्यावर हातोडी, कारण तो सील बंद असतो. आणि तो जो कोणी झोपला असेल त्याची ती बचळी उघडतात आणि त्याच्या तोंडात तो गडू, आणि त्या गडूतलं पाणी परत बाहेर येऊ नये म्हणून तुळशीचा पाला कोंबतात तोंडात. आपल्याला समजत चला तोंडात गंगा आणि तुळशी पान, म्हणजे त्यांना वाटतं की वरती स्वागत, तोंडात गंगा आणि तुळस, वेलकम. समजूत आहे. आयुष्य जर आयुष्याच्या आयुष्य कधीही भगवंताचं नाम ज्यांनी घेतलेलं नाही, कधीही सत्कार्य केलं नाही, कधी सद्विचाराने वर्तन केलं नाही, अंतिम समयी कोणीतरी गंगा आणि तुळस तोंडात घातल्यावर असं वरती जायला मिळेल का? नाही हो. म्हणून महाराज म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वागे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वागे तैसे ज्याचे मन. भगवंत जाण त्याचे जवळी, भगवंत जाण भगवंत जाण हो, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण, भगवंत जाण. भगवंत जाण, जाण हो, भगवंत जाण त्याचे जवळी, भगवंत जाण त्याचे जवळी. भगवंत जाण त्याचे जवळी, जैसी गंगा वागे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वागे तैसे ज्याचे मन हो, जैसी गंगा वागे तैसे ज्याचे मन, ज्याचे मन, ज्याचे मन, ज्याचे मन. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, म्हणजे वाहती गंगा जशी आहे तसं ज्याचं मन आहे. ती वाहती गंगा कशी आहे? ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची लक्षणं सांगताना स्पष्ट केलाय. का सकल जलसंपत्ती घेवोनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिळालीच मिळे हो. का सकल जलसंपत्ती घेवोनी समुद्राते गिवसिती. गंगेला एक ठाऊक आहे की मला त्याच वेळेला परिपूर्णता येते ज्या वेळेला मी समुद्रात जाऊन एकरूप होते. समुद्रामध्ये जाऊन ज्या वेळेला मी समुद्राला मिळते, आता जिथे समुद्रामध्ये गंगा एकरूप होते तिथे असं कधी काढता येतं का हे समुद्राचं पाणी हे गंगेचं पाणी वेगळं वेगळं? कुठंही नाही.
द्वैताकडून अद्वैताकडे जी धाव चाललेली आहे. म्हणून लक्षात घ्या, या जीवाला परिपूर्णता केव्हा येते? जोपर्यंत हा जीव त्या शिवामध्ये एकरूप होत नाही तोपर्यंत. या जीवाचं मी पण जोपर्यंत नाहीसं होत नाही तोपर्यंत. जसं नाथांनी सांगितलं, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. तिथे मी दिसलाच नाही पाहिजे हो, अशी अवस्था हवी. तिथे मीच अस्तित्व पूर्णपणे नाहीसं होणं अवघड गोष्ट आहे. कारण खरी प्रेमाची लक्षणा जी आहे, प्रेम लक्षणा भक्ती जी आहे ना, आमच्या कबीर महाराजांचा दोहा फार सुंदर आहे या विषयावरती. कबीर महाराज म्हणाले, कशी अवस्था हवी माहिती आहे का? म्हणले, मैं हूं तो हरि नहीं, मैं हूं तो हरि नहीं, हरि है तो मैं नाही. मी जर असेल तर तो भगवंत नसतो कधी. मी पणात तो कधी दिसतच नाही हो. तिथं मीला सगळं माझंच दिसतं. हम दो हमारा एक. मैं हूं तो हरि नहीं, हरि है तो मैं नाय. प्रेम गली अति साकरी, दोनों नहीं समाय. ही प्रेमाची गल्ली इतकी अरुंद आहे ना, इथे दोन संभवतच नाहीत बघा. एकच, मी तरी नाही तर भगवंत तरी. जिथे मी आहे तिथे भगवंत नाही. म्हणून त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल ना, तर हा मी नाहीसा करावा लागतो. अहम आणि मम या दोन गोष्टी नाहीशा कराव्या लागतात हो. आणि या दोन गोष्टी नाहीशा करणं फार कठीण आहे. मी आणि माझं, अहम आणि मम, या दोन गोष्टी नाहीशा करणं अत्यंत कठीण आहे. आणि जोपर्यंत या नाहीशा होत नाहीत तोपर्यंत आम्हाला परमार्थाचा शुद्ध अनुभव येत नाही. कारण तिथे कसं आहे, मी नाहीसा झालो तर पुढं कसं होणार? भय, शोक आणि चिंता या तीन गोष्टींनी आम्ही ग्रासले गेलेलो होते यासाठी. म्हणून पुन्हा मला कबीरांकडे धाव घ्यावी लागते. कबीर महाराज म्हणाले, अरे काय करू म्हणले, जिन खोजा तिन पाईया. ज्यांनी त्याला शोधलं ना, हे मी आणि माझं नाहीसं करून बुडी मारली. जशी मिठाची बाहुली समुद्राचा तळ शोधायला पाठवली, ती जशी बाहेर येणार नाही, ती जशी एकरूप होऊन जाते. जिन खोजा तिन पाईया, गहरे पानी पैठ. मैं पगला बूढ़ न डरा, रहा किनारे बैठ. मला भीती वाटली मी संपून जाण्याची. पण ज्यांनी तो मी आणि माझं, एकदा मी संपलो की माझं संपतच सगळं. लक्षात घ्या. मग म्हणले, मी नकोच आहे का? अनुभव घ्यायला मी हवाय. कसं आहे लक्षात घ्या, थोडीशी यातली सूक्ष्मता. अनुभव घेण्यासाठी हा मी हवाय, पण तो कसा हवाय माहितीये? हा मी असून नसल्यासारखा. हा मी जो आहे ना, हा असून नसल्यासारखा असला पाहिजे. आहे ही आणि नाही ही. म्हणले, बुवा हे फारच कोड्यात बोलताय. आहे ही आणि नाही ही, त्याचं अस्तित्व आहे ही आणि नाही ही, ते जाणवलं नाही पाहिजे हो. मीच अस्तित्व कुठंच नाही जाणवलं पाहिजे, पण असायला पाहिजे.
म्हणजे कसं सांगू का, दृष्टांत आणि सिद्धांत पक्का करूया. चष्मा वापरणाऱ्यांसाठी हा दृष्टांत आहे बघा. चष्मा, उत्तम चष्मा कुठला? माझं चष्म्याचं दुकान नाही, एजन्सी नाही, काही नाही समजा. दृष्टांतापुरतं आपण घेऊया. उत्तम चष्मा, छान फ्रेम आहे, आपल्या चेहऱ्याला शोभणारी, इथपासून पाहिलं, कारण आरशात पाहतात ना चष्मा, दिसतंय का बरं दिसतंय ना, अगदीच काहीतरी बेंगरूळ वाटत नाही आहे ना. फ्रेम चांगली पाहिजे, इथपासून फ्रेम उत्तम हवी, नाकावरती व्यवस्थित बसणारी हवी, अर्थात फ्रेम टिकणारं नाक हवं. उत्तम बसणारी हवी, दिसायला आपल्या चेहऱ्याला शोभणारी हवी फ्रेम. त्यानंतर अचूक नंबर, तो जो कोण नेत्रतज्ञ आहे त्याने काढून दिलेला असला पाहिजे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा. तिसरी महत्त्वाची गोष्ट अचूक नंबर, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती जी काच आहे चष्म्याची ती उत्तम प्रतीची हवी. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, तो नीट कसा तरी कुठेतरी ठेवून नाही द्यावर, कारण तो सांगतो की या काचेची कशी निगा राखा. चांगलं ते हे लिक्विड घ्या, रोज पुसा त्याला, त्याच्यावर ओरखडा पडता कामा नये. हां, या सगळ्या ह्या काचेची चांगली दक्षता बाळगा, तुम्हाला उत्तम दिसेल. बरं, समोरचं तुम्हाला उत्तम दिसेल. आता तो चष्मा डोळ्यावरती घातल्यानंतर तो चष्मा आणि ती काच अशी हवी की त्याचा उद्देश तर त्या काचेचा साध्य झाला पाहिजे, पण ती काच आहेही आणि नाहीही अशी असली पाहिजे. ती काच त्यावेळेला अस्तित्व दाखवेल की जर काही आपला नंबर बदललेला असेल तर, किंवा त्या काचेवरती काही धूळ साचली गेली असेल, ओरखडा उठला असेल, अन्य काही झालं असेल तर त्या काचेवरती ते जाणवतं. अन्यथा ती काच उत्तम जर असेल तर ती काच आहे का नाही, आहेही आणि नाहीही, कारण तिने वेगळं अस्तित्व दाखवलेलं नाही. उलट ती काम असं करतीये, ती वस्तू आम्हाला स्पष्ट दाखवतीये, मी हा असा असला पाहिजे. त्या मीनी आम्हाला अहम ब्रह्मास्मी हा अनुभव दिला पाहिजे, तर तो मी हा उत्तम योग्यतेचा आहे असं म्हटलं पाहिजे. मग ते साध्य करायचं असेल तर तो मी इतका स्वच्छ, इतका उत्तम प्रतीचा, उत्तम दर्जाचा असला पाहिजे. मग तो जो नेत्रतज्ञ, आमचे नाथ भागवतकार इतकं सुंदर उदाहरण देतात. डोळा देखणाची आहे. देखणा म्हणजे उत्तम चमकदार नाही बरं, देखणा म्हणजे दाखवणारा. देखणा म्हणजे दाखवणारा. डोळा देखणाची आहे, परी त्यासी सूर्य नवता साई हे. सिद्ध पदार्थ देखो न लाहे, स्तब्ध राहे अंधार. अज्ञानाचा अंधकार असेल तर काय उपयोग आहे? बाकी चष्मा उत्तम आहे, बाकी सगळं काही उत्तम आहे, पण अज्ञान जर असेल तर आम्हाला काहीही साध्य होत नाही या परमार्थाची गती. तर त्यासाठी स्वयंप्रकाशी असलेलं हे जे आत्मतत्व आहे ते जागृत करायचं असेल तर त्याला उत्तमातली उत्तम साधना म्हणजे महाराज म्हणतात नाम साधना. ज्यांनी मी स्वच्छ होतो, क्लीन होतो, अर्थात त्यासाठी रोजच्या रोज ही साधना करणं गरजेचं आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. पूर्वरंग इथे थांबूया, एका सुंदर आख्यानाकडे वळूया.
पण पूर्वपदामध्ये तुमचे समर्थ सांगतात, नामकथा गंगा राम, नामकथा गंगा राम, नामकथा गंगा, नामकथा गंगा, नामकथा गंगा राम, नामकथा, कथा गंगा, कथा गंगा, कीर्तनाच्या रिवाजाप्रमाणे क्षणभर टाळी आणि भजन करूया. पूर्ण ब्रह्मचैतन्य समर्थ तारी तारी मज दीनानाथ, 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 सध्या समर्थ पादुकाही इथं आलेल्या आहेत. समर्थांच्या जीवनचरित्रातला एक अद्भुत प्रसंग आपण ऐकूया. महाराज हा समर्थांचाच अवतार आहे. महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी तई जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती. समर्थ भ्रमंती करत करत निघालेले, थोडं पाणी, समर्थ भ्रमंती करत करत निघालेले. येता येता एका गावात आले. सुंदर झरा पाहिला. प्रवास करून थकून आलेले समर्थ स्नान केलं. समर्थ रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. बघा, 1200 सूर्यनमस्कार. मध्यंतरी नाशिकला एकाने उपक्रम केला होता 1200 सूर्यनमस्कारांचा. काहीतरी 5 तास 5.5 तास त्याला लागले होते. आपल्या नित्य अनुष्ठानात समर्थांना सूर्याची उपासना ही इतकी म्हणजे वंशपरंपरेने मिळालेली हो. 27 पिढ्या ज्या घरामध्ये रामभक्ती आहे, साक्षात सूर्यनारायणाने
समर्थांच्या तीर्थरूपांना रामरायाच्या मूर्ती दिलेल्या आहेत. अजूनही आपण जर जांबला गेलात, समर्थांच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंतच. वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात येऊन राम लक्ष्मण जानकीच्या मूर्ती दिलेल्या आहेत. मध्यंतरी त्या चोरीला गेलेल्या होत्या दुर्दैवाने, पण त्या सापडल्या. अजूनही ते मंदिर त्या ठिकाणी आहे. आमचे समर्थ भक्त, समर्थ हृदय ज्यांना अशी पदवी दिलेली लोकमान्य टिळकांनी, देव शंकरराव देव, त्या देवांनी धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिर स्थापन केलेलं आहे. समर्थांच्या संबंधातली, म्हणजे समर्थांनी केलेली काही पत्रव्यवहार किंवा समर्थांच्यासाठी झालेले पत्रव्यवहार जे जे काय आहेत, समर्थांच्याबद्दल माहिती असलेलं प्राचीन एवढं जरी चिटोरं जरी देवांना आढळलं की अमक्या अमक्याकडे आहेत, आपल्याबरोबर आपले भाकरी बांधून घेऊन जायचे त्या घरी, हात जोडायचे त्याला, पाहिजे असेल तर विकत दे, नाहीतर तसं दे मला, कारण मी असाच त्याचा संग्रह करतोय. असं करून समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचंड खजिना धुळ्याला आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांना कोणाला समर्थांच्या संदर्भात काही अभ्यास करायचा असेल तिथे उपलब्ध आहे, उपलब्ध आहे. पण काही अभ्यासच न करता समर्थांच्या वरती इतक्या टीका केलेल्या आहेत लोकांनी, इतक्या टीका, वाटेल ते समर्थांच्या बद्दल बोललेले आहेत, बोलतायत, तरी समर्थ म्हणतात कल्याण करी रामराय, जनहित विवरी कल्याण करी रामराय. सगळ्यांचं कल्याण करा रामा, सगळ्यांचं कल्याण करा. असो, समर्थांची ती उपासना चाललेली, त्या ओढ्यावरतीच, त्या झऱ्यावरती एक बाप लेकाची जोडी आलेली होती. समर्थांचं निरीक्षण करत होते दोघं जण. समर्थांचं निरीक्षण करत होते. काहीतरी वेगळं वाटलं त्यांना. समर्थांची उपासना झाली, दोघं जण पुढं आले, समर्थांच्या पायावरती लोटांगण घातलं. महाराज, आपण कोण आहात आम्हाला कल्पना नाही, आपला परिचय नाही, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये, पण आपण वसिष्ठ वामदेवांच्या त्या कुळातले असणार हे खचितच. प्रार्थना आहे की आज आपण आमच्याकडे भोजनाला या. वडिलांनी मुलाला हे असे संस्कार द्यायचे असतात. बरं, कोणासमोर नतमस्तक व्हायचं हे आधी बापानी करायचं, मग पाठोपाठ मुलगा करतो. मुलं लक्षात घ्या, शिक्षण देता येतं, संस्कार उचलले जातात. संस्कार उचलले जातात. त्यांनी काय उचललंय हे त्याच्यावरनं कळतं, त्याच्या वागणुकीवरनं. शिक्षण किती झालंय ते सर्टिफिकेट सांगतं, जो MBA झालाय का, अमका झालाय का, तमका झालाय, पण तो वागतोय कसा, बोलतोय कसा, चालतोय कसा, बघतोय कसा, खातोय कसा, पितोय कसा, काय करतोय, याच्यावरनं तो संस्कारी आहे का हे कळतं. अंजनगाव सुरजीचे मनोहरनाथ महाराज, म्हणजे आत्ता त्यांच्या गादीवरती जितेंद्रनाथ महाराज आहेत. फार थोर परंपरा आहे बरं ती. मनोहरनाथ महाराजांच्याकडे एक बापलेक आले, पती पत्नी आले दोघे जण, आणि त्यांना पेढे दिले. महाराज, मुलगा शिक्षण पूर्ण झालं म्हणले. मुलाचं शिक्षण पूर्ण झालं
आणि आता सर्वोच्च पदावर त्याला नोकरी मिळालेली आहे, इंजिनियर वगैरे काय तो झाला आहे आणि आपल्या कृपेने उत्तम चाललं आहे त्याचं. मनोहरनाथ महाराजांनी एकच वाक्य म्हणजे बाकी शिक्षण उत्तम वगैरे झालं आहे हे ठीक आहे म्हणलं, तुम्ही हाक मारल्या येतो का तो समोर, एवढं सांगा, बाकी नका सांगू काय. तुम्ही हाक मारल्या मुलगा हातातलं काम टाकून समोर येतो का, तेवढंच सांगा फक्त, बस. त्याच्यावरनं मुलगा कसा आहे म्हणले मी सांगेन. शिक्षण किती झालंय नका सांगू. संतांची परीक्षा करायची पद्धती अशी असते. समर्थ त्यांच्या घरी गेले. समर्थांचं ते वागणं बोलणं वगैरे हे सगळं पाहिलं. तो जो छोटा मुलगा होता त्याच्यावरती समर्थांच्या व्यक्तिमत्वाचा इतका विलक्षण प्रभाव पडला. नुकती मुंज झालेला तो मुलगा आपल्या माता पित्यांना म्हणाला, बाबा मला या गुरुजींबरोबर जायचं आहे. कारण मौंजी बंधनामध्ये म्हणला होतात ना, गुरुग्रही पाठवावं लागतं, मला यांच्याबरोबर पाठवा. काय भवितव्य असेल मुलाचं त्या. आणि एवढंच नव्हे, त्या माता पित्यांनी रामकार्यासाठी राष्ट्रकार्यासाठी आपल्या एकुलत्या एक मुलाला समर्थांच्या हवाली केलं आणि त्या मुलाला बरोबर घेऊन समर्थ मजल दर मजल करीत पुढच्या मुक्कामाला निघाले. त्या मुलाचं नाव मधुकर. समर्थांचा प्रवास काशीच्या दिशेने होता. समर्थ काशीला आले. पर्वणीमुळे अफाट गर्दी काशीमध्ये. सगळ्या मठ मंदिरं धर्मशाळा फुल झालेल्या हो. कुठेच मिळेना जागा. गंगेचं स्नान केलं, भगवान काशी विश्वनाथांचं दर्शन घेतलं. भगवान काशी विश्वनाथांनाही किती आनंद झाला असेल हो. शंकर भंडार बोले, शंकर भंडार बोले, मस्तक पर चंद्र शोभे, मस्तक पर चंद्र शोभे, मस्तक पर चंद्र शोभे, अंगन मो भस्मराग, अंगन मो भस्मराग, नंदी गणरंग डोले, शंकर भंडार बोले, शंकर शंकर भंडार बोले, शंकर भंडार बोले, शंकर भंडार बोले, मस्तक पर मस्तक पर मस्तक पर चंद्र शोभे, अंगन मोह स्मराग, अंगन मोह स्मराग, नंदी गणसंग डोले, शंकर शंकर शंकर. कुठे मुक्कामाला व्यवस्थित जागा मिळतीये का समर्थ पाहतायत? कुठेच जागा मिळेना हो. कुठेच जागा मिळेना काशीमध्ये. अखेरीस गावाच्या बाहेर एका बाजूला एक पडकी धर्मशाळा होती. धोकादायक. कोणत्याही क्षणी टाळक्यात सगळं कोसळेल. त्या पडक्या धर्मशाळेतली त्यातल्या त्यात एक बेताची खोली शिल्लक होती. हे म्हटलं ही जागा उत्तम आहे. दोघांनी ती साफसूफ केली, स्वच्छ केली. समर्थांनी आपल्या जवळच्या रामरायाची मूर्ती, मारुतरायाची मूर्ती समोरच्या कोनाड्यामध्ये काढली.
आणि समर्थ मधुकराला म्हणाले, मधुकरा, रामरायाचा नैवेद्य व्हायचा आहे, आज तू भिक्षा मागून आण बरं. मधुकराला बरं वाटलं. वा वा. समर्थांनी स्वतः रामदासी पद्धतीचा पोशाख त्याला केला. कंठी माळ तशी कटी सविलसे, कंठी माळ तशी कटी सविलसे, ती मेखला हुरमुजी, फेटा मस्तकी गंध भाळी झळके, शक्ती ही कुबडी तजी, चिपळी मंजिरी वाम सव्य करीही, झोळी ही स्कंधावरी, श्रोत्री पावनते मुखी विलसचे, की वैखरी सद्गुणी. जय जय रघुवीर समर्थ. ओ हो, समर्थांनी तो सगळा पोशाख त्याचा केला. त्याला इतका हुरूप आला हो. मॉन्टेसरीचा आपला पहिला दिवस आठवा. हा हा हा, काय उत्साह असतो नाही का. तो कोरा ड्रेस, तो युनिफॉर्म, ते दप्तर, तो डबा, ती वॉटर बॉटल, सगळं लक्ष त्या डब्यातल्या केकवरती असतं. आणि मग आईबरोबर अगदी उत्साहाने वर्गात जायचं. आणि जसं आतमध्ये खेचलं जातं आणि आई बाहेर उभी राहते, त्यावेळेला जे भोकाड अजूनही आठवत असेल बहुतेकांना. असा उत्साहाने निघाला. कशी भिक्षा मागायची याचं तंत्रशुद्ध ज्ञान समर्थांनी त्याला दिलं. मधुकरा, याच्यात बदल नको बरं, जा भिक्षा घेऊन ये, रामराय तुझं रक्षण करो. आशीर्वाद घेतला समर्थांचा आणि मधुकर उत्साहाने निघाला. रणरणत ऊन. हां, आणि काशीत ज्यांनी अनुभवलंय बोळकांड्या, केवढ्या बोळकांड्या होतो त्या काशीतल्या. म्हणजे एका वेळेला 2 माणसं, म्हणजे माझ्यासारखा हडकोळा माणूसही पटकन जाणार नाही बघा त्याच्यात. असं करावं लागेल. त्या बोळकांड्या ओलांडत तो मधुकर विचार करतोय कुठे भिक्षा मागावी. तर एका झाडाच्या पारावरती काही 5-7 माणसं आंतरराष्ट्रीय विषयावरती चिंतन चाललेलं होतं की आता बांगलादेशमध्ये काय घडतंय, सिरियामध्ये काय घडतंय, अमेरिका काय विचार करते, चीन विचार काय करतोय, पाकिस्तानचं अशा काहीतरी आंतरराष्ट्रीय विषयावर. आणि मग जाता येता काहीतरी सत्कार्य म्हणून येणाऱ्या जाणाऱ्यांची चेष्टा मस्करी टिंगल टवाळी करून पुण्य संपादन करत होते. अशी ती मंडळी बसलेली असताना हे चुकलेलं पाखरू त्यांनी बघितलं, जवळ बोलवलं, इकडे. कोण तू, काय पाहिजे, कशाला आलास, कुठून आलास. अहो 3 ठिकाणी आग लागलेली हो. खाली पायाला चटके बसतायत, ती आग, पोटात भुकेची आग, आणि वरनं सूर्यनारायण आग ओकतोय. आणि हे चौकशी करतायत सगळे. पण आता मुकाट्याने उत्तर द्यावं लागत होतं आणि तो देतोय. कारण असं आहे, ज्याचे गावी केली वस्ती त्याशी मस्ती दावू नये. त्याने सांगितलं बा असं असं आहे. अच्छा, म्हणजे तू आणि तुझा गुरु 2 जण आलायत काय. बर, तो समोरचा वाडा दिसतोय काय म्हणजे. तो समोरचा वाडा दिसतोय, तो एका दानशूर व्यक्तीचा वाडा आहे म्हणजे. तू त्याला प्रसन्न कर. तू आणि तुझा गुरु 2 जण इथं जितके दिवस असाल, घृतकल्ल्या मधुकल्ल्या सकाळ संध्याकाळ पंचपक्वान्नावर आडवे हात माराल म्हणजे. इथून वजन वाढवूनच जाल म्हणजे. मधुकराला हुरूप आला आणि मधुकर धावत धावत त्या वाड्यासमोर आला. कोणाचा वाडा होता होतो.
होती वाचा सिद्धी होती वाचा सिद्धी भैरव भट्टास जो अहंकारी होती वाचा सिद्धी भैरव भट्टास जो अहंकारी द्वारी समर्थ शिष्य पाहुनिया भाकितास उच्चारी राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम राम। होती वाचा सिद्धी तो जो वाडा होता तो भैरव शास्त्री भैरव भट्ट या नावाच्या एका महान तपस्व्याचा तो वाडा होता। ते भैरव शास्त्री काळ भैरवाचे उपासक होते। आता काळ भैरव म्हणजे भगवान काशी विश्वनाथांचे सेनापती सरसेनापती, काशीचे चौकीदार, त्यांचा हा उपासक आधी ज्योतिषी, त्यात काळ भैरवनाथांना प्रसन्न करून घेतलेलं, त्यामुळे वेगळीच तपाची एक भूमिका त्यांची हो। शब्द तोंडात न गेला की तो सत्य व्हायचा। त्यांच्या वाड्यासमोर हा भर माध्यांनी उभा आहे दारासमोर, आणि श्लोक म्हटला, पाठ असेल तर माझ्या बरोबर म्हणा। समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयांची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर। श्लोक म्हटला आणि जसा तो श्लोक म्हटला, आतमध्ये भैरव शास्त्री नुकती माध्यान्नीची पूजा करून नैवेद्य समर्पण करून देवघराच्या बाहेर आलेले होते आणि ओसरीवरनं येरझारा घालत होते, सुपारी कातरत होते, कार 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 कार, आणि एकीकडनं दात कात होते, कार 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 कार। काही जणांना सवय असते बघा कार कार दात खायची, म्हणजे आडकित्ता धारदार का यांचे दात धारदार का जीभ धारदार का नजर धारदार, सगळ्याचीच शर्यत लागलेली। आणि जसा तो श्लोक बाहेर ऐकला गपकन जागेवर थांबले। समर्थाची या सेवका वक्रप आहे। सेवकांना सांगितलं कोण रे बाहेर, त्याला आत घेऊन या। मधुकराला एंट्री मिळाली आतमध्ये। समोर अंगणात उभा आहे मधुकर, वरच्या ओसरीवरती भैरव शास्त्री उभे, दोघं एकमेकांकडे पाहत आहेत। मधुकर भैरव शास्त्र्यांकडे पाहत आहे, उंचे पुरे 6-6.5 फूट उंची भैरव शास्त्री, गोरा पान, केळीच्या गाभ्यासारखा रंग आहे, डोक्याचा गोटा केलेला चकचकीत, गोखुरा एवढा संजाब। संजाब म्हणजे शेंडीच्या भोवती जे वर्तुळ असतं त्याला संजाब म्हणतात, आणि त्याचा आकार गोखुरा एवढा असायला लागतो असं शास्त्र आहे। मुठी एवढी शेंडीची गाठ आहे, ती फार इथपर्यंत आलेली आहे। डोळ्यामध्ये घारे, निळे, तपकिरी आणि लाल असं विलक्षण मिश्रण बुबुळामध्ये, म्हणजे या लोकांचं प्रेडिक्शन करणं फार कठीण असतं बरं। डोक्यात काय चालू आहे काही नाही, कल्पना नाही।
तिखट नजरेने त्या मधुकराकडे पाहतायत. हातातला अडकित्ता असाच थांबलेला. मधुकराला काहीच कल्पना नाही. ते इतकं भाबडं लेकरू आहे. आता हे काय बोलतायत हा ऐकतोय. म्हणजे काय रे, काय श्लोक म्हणलास? त्याला वाटलं यांना श्लोक आवडला. तो म्हणला आजोबा आवडला श्लोक तुम्हाला? परत म्हणू नको. अर्थ कळतो का त्याचा? म्हणलं हो. अर्थ कळतो का म्हणजे काय? जो समर्थांचा सेवक आहे, स्वतःकडे हात करून, जो समर्थांचा सेवक आहे त्याच्याकडे या त्रिखंडामध्ये वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत आहे? आणि त्यांच्याकडे हात केला. झालं हो. आगीमध्ये डिझेल, पेट्रोल आणि रॉकेल तिन्ही ओतलं गेलं. असं काय? कोण रे हा समर्थ? यानं सांगितलं शुका सारिखे पूर्ण वैराग्य जनाचे, वसिष्ठा परिज्ञान योगीश्वरांचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा. कोण समर्थ म्हणून काय विचारता हो? ओ हो 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 हो. अहो समर्थांचं वर्णन तुकाराम महाराजांनी इतकं सुंदर केलं आहे. मालकंस जन्मुनिया ब्रह्मकुळी, ब्रह्मकुळी जन्मुनिया ब्रह्मकुळी. जन्मुनिया ब्रह्मकुळी, जेणे माय धन्य केली, जेणे माय धन्य केले. जन्मुनिया ब्रह्मकुळी, ज्याची भगवी पताका कळी काळा पडे धाका, कळी काळा पडे धाका. जन्मुनिया ब्रह्मकुळी, ब्रह्मकुळी जन्मुनिया ब्रह्मकुळी. वा. राम नामाचा हा डंका, गरजविला तिन्ही लोक, गरजविला तिन्ही लोक, गरजविला तिन्ही लोक. जन्मुनिया ब्रह्मकुळी, ब्रह्मकुळी जन्मुनिया ब्रह्मकुळी, 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 ब्रह्मकुळी. जन्मुनिया ब्रह्मकुळी, जेणे माय धन्य केली, ज्याची भगवी पताका कळी काळा पडे धाका. राम नामाचा हा डंका गरजविला तिन्ही लोका. रामदासांच्या पादुका नित्य नेमे वंदी तुका. हो हो हो. अच्छा, तो समर्थ रामदास तुझा गुरु नाही का? बर. भिक्षा पाहिजे तुला? नाव काय तुझं? मधुकर मला म्हणतात. मधुकर. ठीक आहे. मागे गेले. त्यांची ती बसायची बैठक होती. प्रत्येक ज्योतिषीची असते बघा, स्पेशल बैठक असते. स्वतःपुरती. बसले. समोर डेस्क होतं. कागद घेतला कोरा, लेखणी घेतली नवीन, दौतीत बुडवली, चौकोन मांडला.
मधुकराला वाटलं की हे आजोबा एवढे खुश झालेत, बहुतेक सगळी प्रॉपर्टी आपल्याला लिहून देत आहेत. भाबडे विचार असतात. मांडलं सगळं त्यांनी. त्याच्यावरती ती वाळू पसरली, झटकली, त्याची गुंडाळी केली. पुढं आलाय, झोळी कर पुढं. त्याने झोळी पुढे. त्यानं विचारलं, आजोबा काय लिहिलंय हो याच्यात? काय लिहिलंय? तुला भिक्षा आहे ही. हा, तू जो श्लोक म्हणलास ना त्याबद्दल, पण काय लिहिलंय त्याच्यात? काय लिहिलंय ऐकायचं आहे? ऐक. उद्या माध्यान्नी मरण तुझे खास, उद्या माध्यान्नी मरण तुझे खास, उद्या माध्यान्नी. सांग जाऊन तू गुरु समर्थास, करी रक्षण प्राणास सर्व काळ, करी रक्षण. जाई सत्वरी नच घालवू सवेळ. जा लवकर म्हणले, उद्या सूर्य माध्यान्नीला आला, तुझा मृत्यू आहे. हा, जा. असेल हिम्मत तुझ्या गुरुमध्ये, त्या समर्थ रामदासामध्ये असेल हिम्मत, माझं भविष्य खोटं ठरवून दाखव म्हणून जा. त्याला काहीच कळे ना, एवढा कुठला आपला अपराध झालाय एक श्लोक म्हणल्याबद्दल. कोण रे इकडे, द्या याला फेकून बाहेर. त्याचं मुटकुळं उचललं, त्या सेवकांनी बाहेर ठेवलं. कमरे त्याचं ताकदच गेली हो त्या लेकराची. कसा बसा उठून निघाला. त्या कट्ट्यावरची मंडळी होतीच, कुचर ओट्यावरची. म्हणले, काय रे, मिळाले का भिक्षा? अहो म्हणले, भिक्षा कसली, शिक्षा मिळाली. काय झालं? उद्या माध्यान्नीला मी म्हणणार आहे असं ते म्हणाले. अरे 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 अरे, मेलाच आता काही वाचणार नाहीस तू. हां, त्यांचं भविष्य कधीही खोटं ठरत नाही म्हणले. हां, तरी आम्ही तुला सांगितलं होतं त्यांना खुश कर म्हणून. हां, चांगली एखादी काहीतरी झिंगाट कव्वाली बिवाली काहीतरी असं म्हणायचं. तर तू समर्थाची सेवका बडबडलास. तो म्हातारा कसा शिल्लक ठेवील तुला? हां, त्यांच्या दारावर कुत्रं भुंकलं तरी मरून पडतं. त्यांच्या घरावरनं पक्षीसुद्धा जात नाही कोणी. आणि तू जाऊन त्यांना तिथं डायरेक्ट आव्हानच दिलंस. आता काय तुझं खरं नाही झालं, याचं उरलं सुरलं अवसानही गळालं. अहो किती 8-10 वर्षाचं ते लेकरू, तिथल्या तिथे फणफणून ताप भरला हो त्याला. तिथल्या तिथे ताप भरला. कसा बसा कसा बसा धर्मशाळेपाशी आला. फणफणून ताप भरलेला समर्थांच्या अंगावरती धाडकने कोसळला. समर्थांना काहीच कळे ना. कपाळाला हात लावला, चटका बसत होता आणि बडबडतोय, मी मरणार आहे, मी मरणार आहे, आता मी मरणार आहे. समर्थांनी विचार केला, काय बाधा बिधा तर शक्यच नाही हो, समर्थ असताना गजली बाधा. समर्थांनी झोळीत हात घातला तो ती गुंडाळी लागली. समर्थांनी ती गुंडाळी उलगडून पाहिली, एक नजर टाकली. त्यांना सांगायची काही गरजच नव्हती. एकच वाक्य समर्थ बोलले, शास्त्री बुवा हे बरे नाही केले, शास्त्री बुवा हे बरे नाही केले. माझं लेकरू तुमच्या दाराशी भिक्षेसाठी पाठवलं, त्याला ही शिक्षा देते? ठीक आहे. समर्थांनी ती गुंडाळी परत केली आणि रामरायाच्या पायाशी ठेवली. मधुकराचं मस्तक मांडीवर घेतलं आणि आई काय सेवा करेल अशी समर्थ त्या लेकराची सेवा करायला लागले. समर्थ माऊली म्हणतात ते उगच नाही.
थंड पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवतायत. समर्थांच्या झोळीमध्ये थोड्याशा कण्या होत्या तांदूळाच्या, त्या शिजवल्या, रामरायला नैवेद्य केल्या, संध्येच्या पळीनी त्याला भरवतायत. समर्थांना औषधांची उत्तम जाण आहे. दासबोध वाचा म्हणजे कळेल. वेगवेगळ्या प्रकारची औषधी मात्रा समर्थ त्याला ओगाळून देत आहेत. हा कसलं काय हो बडबडतोय तापामध्ये रात्रभर, सारखा धावतोय, मला आईकडे जायचंय, मला आईकडे जायचंय, मला आईकडे जायचंय. समर्थ म्हणतात, वेड्या, चांगला इथं काशीत आलायस मरायला, मुकाट्याने मर ना. लोक मरायला काशीत येतात. कशी बशी रात्र घालवली, कशी बशी रात्र घालवली, रात्र सरली, याचा तापही उतरला. जो पहिला जो ट्रॉमा होता त्यातनं तो आला खाली. समर्थ म्हणले, चला आता गंगेवर स्नानाला. हा म्हणला, स्नान कशाला हो, आता मरायचंय मला ना, आता कसलं स्नान. म्हणले, अरे मरायचंय ना, मग पारुष्याने कशाला मरतो, चांगला आंघोळ करून मर ना. समर्थांनी स्वतः त्याला कडेवर घेतलं, घाट उतरून गंगेवरती आले. काय भाग्य त्या लेकराचं. मांडीवर बसून समर्थ त्याला गंगेचं स्नान करवत आहेत. सगळं प्रातःकाळची उपासना सगळी झाली. समर्थ म्हणले, हे बघ मधुकरा, रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाहीये, सारखा तू उठून धावतोय दाराकडे, तुला धरून आणून परत झोपवायचं. म्हणले, डोळ्याला डोळा नाही म्हणले माझा रात्रभर. हां, आता तुला जरा बरं वाटतंय, मी आता एक डुलकी करतो. रात्रभर मी तुझ्या उशाशी बसलोय, सारखी मांडी घालून बसून बसून माझे पायही जड झालेत, तू माझ्या पायाशी बस आणि माझे पाय चेप. आणि एक लक्षात ठेव, एवढे डोळे केले समर्थांनी. एक लक्षात ठेव म्हणले, काहीही झालं तरी आपली जागा सोडायची नाही. लक्षात ठेव, आपली जागा नाही सोडायची. समर्थांनी एक घोंगडं अंथरलं, त्याच्यावरती आडवे झाले, त्याला पायाशी घेतला. पाय हातावरती पाय ठेवायला लावले, हात उचलायचे नाहीत म्हणले, अजिबात काढायचे नाहीत हात. आणि दुसरं घोंगडं समर्थांनी तोंडावरनं पांघरलं, जे एका क्षणात घोरायला लागले. हुकमी झोप. समर्थ खरंच झोपले होते का? झालं. सूर्य जसा वरती 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 चढतोय, माध्यान्नीला सूर्य आला, माध्यान्नीला सूर्य आला. आणि वाजली ती मृत्यू घंटा, बाळ तो ऐकी तसे. वाजली ती मृत्यू घंटा, बाळ तो ऐकी तसे. श्री गुरूंची चरण कमले, घट्ट मग पकडी तसे. श्री गुरूंची चरण कमले, घट्ट मग पकडी तसे. येऊनी यमदूत दारी, पाश त्यांनी टाकिले. येऊनी यमदूत दारी, पाश त्यांनी टाकिले. पाश त्यांचे मधुकराच्या जवळ नाही पोहोचले. पाश त्यांचे मधुकराच्या जवळ नाही पोहोचले. बहीण बंधू माय बापे, घेऊनी रूपे किती. हाक मारुनी मधुकराला, जवळी ते बोलाविती. हालवोनी धरणी केली, वृष्टी तेथे महा. परिन सोडी तिळभरी तो, आपुली जागा पहा. आपुली जागा पहा, आपुली जागा पहा.
वाजली ती मृत्यू घंटा, बाळ तो ऐकी तसे. यमदूत आले हो. हा, दिसतात बरं, अनुभव आहे, दिसतात. समोर ती अकराळ विकराळ वेगवेगळी रूप बदलणारे ते यमदूत समोर पलीकडे उभेत, दाराच्या पलीकडे. हा पाहतोय, हा पाहतोय, समर्थांचे पाय चेपतोय हा मधुकर. त्या यमदूतांकडे पाहतोय. त्या यमदूतांनी पाश तयार केला आणि त्याचे प्राण खेचण्यासाठी तो पाश टाकला. भिरभिर भिरभिर करत तो पाश जो आला मधुकराच्या दिशेने, तो आला तो त्याच्यापासून 2 बोटं लांब. तो ज्या घोंगडीवरती बसला होता त्याच्या 2 बोटं लांब. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 4-5 वेळा. जे कोण 4-5 जण यमदूत होते प्रत्येकाने ट्राय केला. एकाचाही पाश त्याच्यापर्यंत पोचेना. हा आपला पाय चेपतोच आहे समर्थांचे. बराच वेळ झाला हा खेळ चाललेला. शेवटी दस्तूर खुद्द यमराज आले. यमराज आले आणि पहिल्यांदा त्यांनी आपल्या दूतांना झापलं. अरे म्हणलं, काय रे, ह एवढं 8-10 वर्षाचं पोरगं नाही म्हणलं तुम्हाला उचलता येत? ह उद्या एखाद्या मंत्र्या फिंद्राला उचलायला सांगितलं तर कसे कराल? म्हणले, मंत्री उचलणं सोपं आहे, खुर्ची सकट. पण म्हणले, हा जिथे बसलाय त्या जागेवर आमची तरी जायची हिंमत नाही. तुम्हाला जमलं तर बघा. हा, पण मागच्या वेळेसारखं व्हायला नको. कारण मागे त्या मार्कंडेयाच्या प्रकरणामध्ये तुमची खुर्ची द्यायची वेळ आली होती. हा 2nd एपिसोड आहे म्हणले मार्कंडेयाचा. हा 2रा मार्कंडेय आहे. अरे म्हणले, त्यावेळेला चूक झाली त्याच्यावरनं मी शहाणा झालोय म्हणले. प्रत्येक वेळेला काही शक्तीने काम होत नाही, युक्तीने. आपल्याला त्या जागेपर्यंत पोहोचता आलं नाही तर त्या जागेवर जो आहे त्याला तिथनं उठवायचा, आपल्या कपच्यात आणायचा, मग पकडायचा. आता बघा म्हणले मी कसा पकडतो त्याला. मग या यमराजाने यमदूतांनी याच्या आई बहिणी वगैरे सगळ्यांची रूपं घेतली, त्यांचे आवाज काढले. अरे मधुकरा, तुला बरं नाही असं कळलं म्हणून तुला भेटायला आम्ही आलो इथपर्यंत. बघ, तुझ्या आवडीचा खाऊ वगैरे आणलाय, ये लवकर ये. आमच्या हातातल्या पिशव्या जड झाल्यात, बघ, ये लवकर लवकर, ये लवकर. क्षणभर मधुकराला वाटावं का अरे उठावं का, असं वाटावून समर्थांचे वटारलेले डोळे समोर यावेत. खबरदार, काही झालं तरी जागा सोडायची नाही. याची बोट समर्थांच्या पायात रुतायला लागली. हो, नाही म्हणले, मी जागा नाही सोडणार, मी जागा नाही सोडणार. हा काहीतरी मायेचा खेळ आहे. संतापलेल्या यमराजांनी आभास निर्माण केले. महापूर, धर्मशाळा वाहून जाते का काय, पाण्याचे लोंढे रोरावत येत आहेत असे दिसत आहेत. धर्मशाळा गदा गदा हालायला लागली, वर्ण तुळया डोक्यात पडत आहेत का काय, हे सगळं भास. याचा मृत्यू जवळ आलेला असतो ना, त्याला हे असे भास होत असतात, नंतर बडबडत असतो. काही हा जागा सोडेना. यमराज कासावीस होत आहेत आणि जो मुहूर्त होता एक विशेष याच्या मृत्यूसाठी केलेला होता, सूर्य कल्ला आणि यमराज हल्ला. अवघं वातावरण निरभ्र झालं. जे काही आभास होते ते सगळे शांत झाले. जसे शांत झाले तसे समर्थांनी तोंडावरनं घोंगडी काढली, उठून बसले. माध्यान्ह काळी उघडोनी नयन,
माध्यान्न काळी उघडोनी नयन स्वामी पुसती मधुकरा जाण तू तर जिंकिले समरण रामदास्य थोर तुझे. अरे तू धन्य आहेस म्हणले मधुकरा. अरे तू मृत्यू जिंकलास, आहेस तू अजून व्यवस्थित. कसलं भविष्य म्हणले, काय बाकी दुगत आपलं काहीतरी भिवून गेलास. भिवून गेला मधुकराने. तसंच तिथे समर्थांच्या पायावरती लोटांगण घातलं. आपल्या नेत्रातल्या अश्रूंच्या घागरी समर्थ चरणांवरती उपड्या केल्या. सांगितलं गुरुमाऊली अहो सगळा खेळ मी इथं पाहिला आहे. या जागेवर मी होतो म्हणून इथपर्यंत तो पोहोचू नाही शकला. हे सगळं आपलं सामर्थ्य आहे. लक्षात घ्या, एकदा सद्गुरूंनी जबाबदारी स्वीकारली ना सोडत नाही तो आपल्याला. ते नोपेक्षी कदा रामदासा अभिमानी. मी अनुभव घेतला याची देही याची डोळा. उगाच नाही बोलत आहे. मृत्यू जवळनं पाहिलाय. नाही सोडत आपल्याला सद्गुरू. समर्थ म्हणले चल बर भूक लागली म्हणले. कालपासून पोटात काही नाही. रामराय पण कळवळलेत भुकेनी. जा आता बरं नाही तुला. हो म्हणलं ठणठण आहे. काही नव्हतंच झालं. उत्तम जा म्हणलं भिक्षा मागून आण. भिक्षा घेऊन ये. आता याला पोशाख कसा करायचा काल झालेलंच होतं. परत तो पोशाख चढवला, झोळी घेतली. समर्थ म्हणले कुठे जाशील भिक्षेला. म्हणले कुठे काय शास्त्री बुवांकडे. भिक्षा आणल्याशिवाय राहणार नाही म्हणले. पण म्हणलं गुरु महाराज काय तुमची ती घोंगडी द्या फक्त मला, ती पांघरलेली. घोंगाडी द्यावी मला गुरुराया, घोंगाडी द्यावी मला गुरुराया, घोंगाडी द्यावी मला. घोंगाडी द्यावी मला गुरुराया, घोंगाडी द्यावी मला. असे घोंगडी प्रबला आपुले ज्ञान तंतुने जीविणलेली, शिवशंभूने पांघरलेली. सागरी तारीशिला गुरुराया, घोंगडी द्यावी मला गुरुराया, घोंगडी द्यावी मला. घोंगडी घेऊन कपी उडाला. घोंगडी कुठली हो, रामनामाची घोंगडी. घोंगडी घेऊन कपी उडाला, द्रोणागिरी तो घेऊन आला. जाऊन या तो ही लंकेला, शोधी जानकीला. गुरुराया घोंगडी द्यावी मला गुरुराया, घोंगडी द्यावी मला गुरुराया, घोंगडी द्यावी मला द्यावी मला. ती घोंगडी घेतली ना हा निघाला हो. घोंगडी पांघरलेली, रणरणत्या उन्हात घोंगडी पांघरली होती. ते टोळकं तिथं बसलेलंच होतो. त्यांनी लांबून पाहिलं घोंगडी पांघरलेला तो मुलगा कालचाच. अरे तो तर मारायचा होता ना. महा त्या सगळ्यांचं जे धाबं दणाणलं, जे तिथनं पळत सुटले ते अजून घरी पोचले नाहीयेत. मधुकराच्या लक्षात आलं की हे का तंत्रली यांची. आला हो वाड्यासमोर तीच वेळ कालशीच. वाड्यासमोर आला आणि तोच श्लोक त्याच आवाजात तसाच म्हटला. समर्थाची सेवका
वक्र पाघे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयांची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर. भैरव शास्त्री ओसरीवर येरझारा घालतायत. बोटच अडकीत त्यात यायचं राहिलं होतं. थोडक्यात वाचलं नाही तर तुकडाच पडला असता. कालचाच आवाज स्वतःच आले तरा तरा सोवळं सावरत दारासमोर आले पाहत. स्वतःच्या अहंकारावरती कसा नाहक विश्वास असतो बघा. म्हणले का रे, तुमचं बऱ्याच जणांचं टोळकं दिसतंय. म्हणले काल एक तुझ्यासारखाच आला होता इथे. हाच श्लोक त्यांनी म्हटला, गेला मुक्तीला. तुला का अवदसा आठवली. मधुकराने सांगितलं, शास्त्री बुवा नीट पहा, मी कालचाच मधुकर जसाच्या तसा आहे. आमच्या मुक्तीची चिंता तुम्ही करू नका, ती करायला आमचे गुरु समर्थ आहेत. त्यांना तुमच्या मुक्तीची चिंता आहे म्हणून त्यांनी मला इथं पाठवलं आहे. अरे बापरे, शास्त्री बुवांच्या पायाखालची जमीन सरकली. दिवसा सगळे तारे आठवले. मधुकराच्या दंडाला धरलं आणि त्याला काल जिथे उभा होता तिथेच आणलं. तरा तरा वरती गेले, आसनावर बसले. नवी कोरी लेखणी घेतली, कारण कालची लेखणी मोडली होती. कारण त्यांची पद्धत होती, जसा एखादा न्यायाधीश एखाद्याला मृत्यूदंड ठोठावला की ती लेखणी कटकनी मोडतो, तशी कालची लेखणी शास्त्रीबांनी मोडली होती आणि फेकून दिली होती. अशा मोडक्या लेखणींच्या मोळ्या होत्या त्यांच्याकडे बांधलेल्या. कागद पुढे घेतला, नवी कोरी लेखणी घेतली, दौतीत बुडवली, चौकोन मांडला, सगळं मांडलं. पण काही आठवेना, काहीही आठवेना. जसा व्हायरस शिरला PC मध्ये की स्क्रीन जशी प्लेन होते. काही करा, किती उंदर दाबा, काही होत नाही. काहीच त्यांना आठवेना. हो नाही तर एरवी, हो एरवी काय हो, जशी ते कुंडलीचा चौकोन मांडला की सगळे ग्रह नक्षत्र तारे असे समोर हात जोडून उभे राहत, आम्हाला घ्या नाथ, आम्हाला घ्या, तुमची सेवा करू द्या. आज काहीच नाही हो. स्मृती गेली, ज्योतिष संपलं. अहो कसं राहिलो. भगवान स्वतः म्हणलेत ना हो, ददामि बुद्धी योगंतम येन माम उपयांति ते. स्मृती आणि विस्मृती देणं हे माझ्या हातात आहे. माज करू नये हो त्यांच्यासमोर, माज करू नये. काहीच आठवेना. कागद टरा फाडला, दुसरा घेतला, फाडला, तिसरा फाडला, चौथा फाडला आणि अखेरीस स्वतःच्या चेहऱ्यावरचा तो विद्वत्तेचा आणि तपस्येचा मुखवटाही टरटरा फाटला. आणि आयुष्यात पहिल्यांदा भैरव शास्त्र्यांनी आपल्या स्वतःच्या नावानी लेखणी मोडली, फेकून दिली. पुढे आले आणि मधुकराच्या पायावरती साष्टांग नमस्कार घातला. तो लाजला, हो आजोबा, अहो तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे. मला सांगितलं, मधुकरा हा नमस्कार तुला नाही आहे, तुझ्या ठिकाणी असलेल्या गुरुभक्तीला आहे. आणि हा नमस्कार त्या समर्थांना आहे. आज या भैरव शास्त्र्याला संपवला हो तुम्ही, तू संपवलास. अरे काय केलंस असं, तू असं काय केलंस की मला संपवलंस. मी काहीच नाही केलं. ही घोंगडी आहे ना, हे सगळ्या घोंगडीचं काम आहे. म्हणलं ही कोणाची घोंगडी आहे? माझ्या समर्थांची आहे.
भैरव शास्त्री म्हणतात, अरे या निर्जीव घोंगडीत जर एवढी ताकद आहे तर त्या समर्थांचं सामर्थ्य काय असेल. मला नेतोस का रे त्यांच्याकडे, मला क्षमा करतील का ते. मी खूप नाठाळ आहे. तुझ्यासारख्या अनेक निष्पाप निरपराधांना मी यमसदनाला धाडलंय रे. खूप पाप केली आहेत, मला क्षमा करतील का ते. मधुकरांनी सांगितलं, शास्त्री बुवा अजिबात चिंता करू नका. माझ्या समर्थांचं मन आभाळापेक्षा सुद्धा विशाल आहे. तुमच्यापेक्षा सुद्धा अनेक नाठाळांना त्यांनी सरळ केले, तुम्ही काहीच नाही. चला तुम्ही माझ्या बरोबर, मी न्यायला आलोय ना तुम्हाला. चला. काशी नगरी थक्क होऊन पाहत होती. मधुकरांनी भैरव शास्त्र्यांचं मनगट धरलं होतं. मधुकराची मान ताठ होती आणि भैरव शास्त्र्यांची मान झुकलेली होती. ज्यांच्या वाटेत कोणी समोर येऊ शकत नव्हतं, आज सगळे ठक्क होऊन पाहत होते. भैरव शास्त्री नतमस्तक होते का 8 वर्षाच्या मुलापुढे. पाला पाचोळ्याचा आवाज झाला. समर्थ पाठमोरे होते. समर्थांनी विचारलं, मधुकरा आणलीस का रे भिक्षा. मधुकरांनी सांगितलं, गुरु माऊली भिक्षाच काय म्हणले, भिक्षा वाढणारच घेऊन आलोय म्हणले. भैरव शास्त्री पुढे झाले, समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातलं. सांगितलं, समर्था मला क्षमा केली असं म्हणा तर ही मान वर उचली, नाहीतर एकच करा, तुमच्या तपोबलाने माझी राख रांगोळी करा, त्याच्यावरनं चालत जा, तरच मला मुक्ती आहे. नाहीतर आता तुमच्याशिवाय मला कोणी नाही. खूप मी पापाचे पर्वत केलेले. कसा तरू या पापाच्या पर्वतातून, त्या ओझातून मी कसा बाहेर येऊ. समर्थ म्हणले, चिंता कसली करता, रामनामाची गंगा आहे ना, आणि तुमचं भाग्य असं आहे, तीही गंगा आहे हीही गंगा आहे, काळजी कशाला करता. रामराय आहे ना तुम्हाला मुक्त करायला. वाहिलं ते गटार आणि राहिली ती गंगा असं समजा. या क्षणापासून नाम घ्यायला सुरुवात करा. आजपर्यंत ज्या जनता जनार्दनाला नाडलं, छळलं, त्रास दिला, त्यांची सेवा करा. भावे लहानाहूनही लहान. सगळ्या तपस्येच्या, साधनेच्या, अभ्यासाच्या, विद्वत्तेच्या झुली जाळून टाका. मोकळे व्हा, स्वच्छ व्हा आणि रामनामाला लागा. तुमची चिंता व्हायला राम समर्थ आहे. हाच आशय मनामध्ये ठेवून समर्थ पूर्वपदामध्ये सांगतात, नामकथा गंगा श्रवणे पावन करी जगा. श्रवणे पावन करी जगा. श्रवणे पावन करी जगा. करी जगा. करी जगा. नाम कथा गंगा. राम नाम कथा गंगा. कथा गंगा. हे देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी हेची माझी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे.